किचन क्लीनर युजफुल आहे की नाही ते आज आपण पाहूयात. मी आज टेस्ट करून दाखवते. ही बघा कढई साबणाने काही साफ होत नव्हती. मग मी काय केलं, एक किचन क्लीनर मागवलं होतं, ऑनलाईन मागवलं होतं आणि मी ते किचन क्लीनर जे आहे ते स्प्रे केलं त्याच्यावरती कढईवरती आणि मग 2 मिनटं ठेवलं आणि हाताने वगैरे घासून घेतलं थोडंफार, जे आतली साईड होती. जे साईडला जे बऱ्यापैकी खराब झालं होतं ना, त्यासाठी मग मी नंतरून स्क्रबर यूज केला. जास्त काही जोर देऊन घासली नाही, एकदम हलक्या हातानेच घासली आणि हे बघा, ही अशी कढई छान निघाली आहे. मागच्या साईडला सुद्धा अशीच खराब झाली होती, त्याला पण मी स्प्रे मारून घेतला. यावेळी मात्र मी हातामध्ये पॉलिथिनची बॅग घातली, कारण की ज्यावेळेस फ्रंट साईड घासताना माझ्या हाताला खूप इरिटेशन झालं, खूप जळजळ व्हायला लागली होती. त्याच्यामुळे मी आता ही पॉलिथिनची बॅग घालून घासली आणि ही बघा, अशी कढई माझी साफ झालेली आहे. आणि यातून आता एक लक्षात येते की किचन क्लीनर यूजफुल आहे, पण आहे ना, हे किचन क्लीनरचा डेली वापर टाळलेलाच बरा आहे. आणि खूप जास्त खराब असेल तर लगेच एका वापरात निघत नाही आणि कधीकधी डीप क्लिनिंगसाठी उपयोगी आहे. डीप क्लिनिंग करताना जास्त मेहनत लागत नाही. आणि अशा प्रकारे मी माझा कुकरसुद्धा साफ केलेला आहे आणि बघू आता तो कसा साफ होतो आहे ते. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा, आहे चांगला रिझल्ट आहे. हे बघा, छान साफ झाला. हे स्टिकर काही माझं निघालं नाही कुकरचं, ते खूप जुनं आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे ते काही निघालं नाही स्टिकर, पण भांडी तर छान निघाले आहेत. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.